आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा. शास्त्रार्थाने परमेश्वरांचे तत्वज्ञान गुंतागुंतीचे केले. शास्त्रार्थ कसा होत असे? दोन विद्वान प्रश्न उत्तर करत असत आणि श्रोतागण देखील बहुसंख्येने शास्त्रार्थ म्हणजे प्रश्नोत्तर ऐकण्यासाठी विराजमान होत असत. जय पराजयाचा निर्णय श्रोत्यांच्या हातामध्ये असायचा. ज्यांना स्वतःलाच ज्ञान नाही की हे काय म्हणत आहे, जो जास्त संस्कृतमध्ये सलग बोलेल त्यासाठी श्रोतागण टाळ्या वाजवून विजयी होण्याचे प्रमाण देत असत. अशा प्रकारे विद्वानांच्या जय पराजयाचा निर्णय अविद्वानांच्या हातामध्ये होता. प्रमाण पुस्तक श्रीमद दयानंद प्रकाश, लेखक श्री सत्यानंदजी महाराज, प्रकाशक सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 3/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली 2. गंगा कांड 8वा सर्ग, पृष्ठ 89 वरून जसाच्या तसा लेख. 3 दिवस दररोज सायंकाळी कृष्णानंदजी आणि स्वामीजी यांचा शास्त्रार्थ होत असायचा. एक दिवस शास्त्रार्थ समयी एकाने कृष्णानंदजी सोबत साकारवादाचं समर्थन केलं आणि याच मुद्द्यावर शास्त्रार्थ सुरू केला. स्वामीजी यांचा तर हा मनपसंत विषय होता. त्यांनी अस्खलित संस्कृत बोलत निराकार सिद्धांतावर वेद आणि उपनिषदांमधील प्रमाणांची एक माळच लावली आणि कृष्णानंदजी यांना त्याचा अर्थ मानण्यासाठी बाधित केलं. कृष्णानंद काही प्रमाण देऊ शकला नाही. केवळ गीताचा हा श्लोक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत लोकांच्या दिशेला तोंड करून वाचू लागला. स्वामीजी गर्जना करीत म्हणाले की आपण वाद माझ्यासोबत करत आहात, म्हणून माझ्या दिशेला अभिमुख व्हा. परंतु तो तर विचार शून्य झाला होता. तो चौकटच विसरला. तोंडाला फेस आला. त्याची बोबडीच वळली. चेहरा फिका पडला. कशाही प्रकारे लाज वाचावी म्हणून तो तर्कशास्त्राची शरण घेत स्वामीजींना म्हणाला की अच्छा, लक्षणाचे लक्षण सांगा. स्वामीजींनी उत्तर दिले की जसे कारणाचे कारण नाही तसेच लक्षणाचे देखील लक्षण नाही. लोकांनी आपल्या हास्याद्वारे कृष्णानंदचा पराभव जाहीर केला आणि घाबरून त्याने तेथून काढता पाय घेतला. या लेखावरून हे स्पष्ट होते की विद्वानांच्या जय पराजयाचा निर्णय अविद्वान करत होते. स्वामी दयानंदजी वारंवार संस्कृत बोलले. श्रोत्यांनी हास्य केले आणि महर्षी दयानंदजी यांना विजेता घोषित केले. म्हणजेच परमात्मा निराकार मानला गेला. परंतु यजुर्वेद अध्याय 1 मंत्र 15 आणि यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 1 मध्ये स्पष्ट आहे की परमात्मा सहशरीर आणि साकार स्वरूपात आहेत. स्वामी दयानंदजी संस्कृत भाषेमध्ये प्रवचन करत होते याचे प्रमाण. सत्यार्थ प्रकाशची भूमिका पृष्ठ 8 वर स्वामी दयानंदजी म्हणाले आहेत की प्रथमतः ज्यावेळी सत्यार्थ प्रकाश छापला गेला त्यावेळी मला हिंदी चांगल्या प्रकारे येत नव्हती, कारण बालपणापासून सन 1882 पर्यंत संवत 1939 संस्कृत भाषेमध्ये भाषण करत असायचो. यावरून असे सिद्ध झाले की स्वामी दयानंदजी संस्कृत भाषेमध्ये शास्त्रार्थ करत होते. संवत 1939 सन 1882 मध्ये सत्यार्थ प्रकाश पुन्हा छापण्याच्या एका वर्षानंतर सन 1883 मध्ये स्वामीजींचे निधन झाले. यामुळे स्पष्ट होते की निधनाच्या एकच वर्षापूर्वी स्वामी दयानंदजींनी हिंदी भाषा समजून घेतली. त्यापूर्वी ते संस्कृतमध्ये प्रवचन म्हणजे व्याख्यान करत होते. श्रोतागण संस्कृत बाबतीत अपरिचित असायचे आणि तेच विद्वानांच्या जय पराजयाचा निर्णय करत असायचे. आता हा दासांचाही दास म्हणजे रामपाल दास इच्छित आहे की सर्व पवित्र धर्मांचे प्रभू प्रेमी पुण्य आत्मे तत्वज्ञानाशी परिचित व्हावेत. तेव्हा ते स्वतःच खरे सोने व पितळ यांची पारख करतील. कथा. एका शेठचे 2 पुत्र होते. एक 16 वर्षांचा आणि दुसरा 18 वर्षांचा. वडिलांचा मृत्यू झाला. मुलांच्या आईने एका कपड्यात लपेटलेलं रत्न आपल्या मुलांच्या हातामध्ये ठेवले आणि म्हणाली, मुलांनो, हे रत्न घेऊन जा आणि आपल्या काकांना म्हणजे वडिलांचा मोठा भाऊ म्हणा की आमच्या जवळ पैसे नाहीत. हे रत्न आपल्या जवळ ठेवून घ्या आणि व्यापारामध्ये आम्हाला भागीदार करून घ्या. आम्ही एकटी मुले व्यापार करू शकत नाही. दोघेही मुले मातेने दिलेले रत्न घेऊन काकांजवळ गेले आणि जे आईने सांगितले होते ती प्रार्थना केली. त्या शेठ म्हणजे काकाने रत्न पाहिले आणि त्या दोघांची प्रार्थना स्वीकार करून म्हणाले, मुलांनो, हे रत्न आपल्या आईला देऊन या, सांभाळून ठेवेल.
तुम्ही माझ्याबरोबर दुसऱ्या शहरामध्ये चला. मला फार मोठ्या प्रमाणात उधार माल मिळतो. परत येऊन या रत्नांचा उपयोग करू. दोन्ही मुले काकांसोबत दुसऱ्या शहरामध्ये गेले. एके दिवशी काकांनी एक रत्न मुलांना दिले आणि म्हणाले, मुलांनो, हे रत्न आहे. हे त्या सेठजींना देऊन या ज्याच्याकडून काल 50,000चा माल उधार घेतला होता, व सांगा की हे रत्न ठेवा. आम्ही परत येऊन आपले ऋण फेडू आणि आमचे रत्न परत घेऊ. दोन्ही मुलांनी शेठ यांना वरील प्रमाणे सांगितले. तेव्हा शेठने एक सोनाराला बोलावले. सोनाराने रत्नाची पारख करून सांगितले की हे रत्न नाही, हा तर रत्नासारखा दगड आहे, जो 100 रुपयांचा देखील नाही. एवढ्या रत्नाची किंमत तर 9 लाख रुपये होते. शेठने चांगले वाईट बोलत तो दगड गल्लीत फेकला. मुले तो दगड उचलून आपल्या काकांकडे आले. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी सर्व वृत्तांत सांगितला की हे रत्न नाही तर दगड आहे. काका म्हणाले, मुलांनो, तो सोनार होता. तो योग्य सांगत होता. हा खरंच रत्नासारखा दगड आहे. याची किंमत तर 100 रुपये देखील नाही. मुलांनो, माझ्याकडून गफलत झाली. रत्न तर हे आहे. चुकीने मीच तुम्हाला रत्नासारखा दगड दिला. आता तुम्ही जा आणि शेठला सांगा की आमचे काका धोकेबाज नाहीत. रत्न समजून नजर चुकीने दगड दिला. दोघे भाऊ पुन्हा त्या व्यापाराकडे गेले आणि म्हणाले की आमचे काका असे धोकेबाज व्यक्ती नाहीत. शेठजी, चुकीने रत्नाच्या जागी रत्नासारखा दगड दिला होता. हे घ्या रत्न. सोनाराने सांगितले, खरंच हे रत्न आहे, तो दगड होता. सामान घेऊन ते परत आपल्या शहरात परतले. तेव्हा काका म्हणाले, मुलांनो, तुमच्या आईकडून रत्न आणा. उधारी जास्त झाली आहे. दोन्ही मुलांनी आपल्या आईकडून रत्न घेऊन कपड्यातून काढून पाहिले तर ते रत्नासारखे दगड होते. रत्न एकही नव्हते. काकांनी मुलांना खरे रत्न आणि रत्नासारखा दगड यांची ओळख करून दिली होती. दोन्ही पुत्रांनी आपल्या आईला सांगितले की आई, हे तर रत्नासारखे दगड आहेत, रत्न नाहीत. दोन्ही मुले पुन्हा आपल्या काकांकडे आली आणि म्हणाले की आमची आई खूपच भोळी आहे. तिला रत्न आणि रत्नासारखा दगड याचे ज्ञान नाही. ते रत्न नाही, रत्नासारखा दगड आहे. शेठ म्हणाले, मुलांनो, त्या दिवशी देखील ते रत्नासारखा दगडच होते, ज्या दिवशी माझ्याजवळ घेऊन आले होते. जर मी रत्नासारखा दगड म्हटलो असतो तर तुमची आई म्हणाली असती की माझा पती नाही राहिला, म्हणूनच ते माझ्या रत्नांना दगड म्हणत आहेत. मुलांनो, आज मी तुम्हालाच रत्न आणि रत्नासारखा दगड यांची पारख म्हणजे ओळख करण्यायोग्य बनवले. तुम्ही स्वतःच निर्णय केला. विशेष अशा प्रकारे आज हा दास हीच इच्छा करतो की हे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि शास्त्रांचे प्रमाण पाहून आपण स्वतः पारख म्हणजे ओळख करण्यायोग्य होऊन संत आणि असंतांना ओळखावे. शास्त्रार्थ विद्वान करत असत आणि जय पराजयाचा निर्णय अविद्वानांच्या हाती असे. हा दास इच्छितो की प्रभुप्रेमी पुण्य आत्मा यांनी प्रथम शास्त्र समजून घ्यावीत. त्यानंतर ते स्वतःच जाणतील की हे संत आणि महर्षीजी काय शिक्षण देत आहेत.